प्रश्न पहिला, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंडक उपनिषद. प्रश्न दुसरा, जमीन हा विषय टिमटिंब या सूचीमध्ये येतो. जमीन हा विषय टिमटिंब या सूचीमध्ये येतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची. प्रश्न तिसरा, खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेच्या टिमटिंब कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 17 कलमान्वये. ऑप्शन क्रमांक बी, 17 कलमान्वये. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला टिमटिंब इतक्या शिक्षेची तरतूद आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, किमान 6 महिने कमाल 7 वर्षे. प्रश्न सहावा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरन्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरन्यायाधीश. प्रश्न सातवा, राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरगिस दत्त. ऑप्शन क्रमांक बी, नरगिस दत्त. प्रश्न आठवा, महत्वाचा प्रश्न आहे, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिमटिंब रोजी स्वीकारले. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. प्रश्न नववा, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 78. प्रश्न 10वा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान टिमटिंब राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता असावी अशा प्रकारची एक अट आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4. प्रश्न 11वा, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भाषा. प्रश्न 12वा, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंग्लंड. प्रश्न 13वा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न 14वा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पी, 1982. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पी, 1982. प्रश्न 15वा व शेवटचा प्रश्न, 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, न्या. एस. के. दार.